मात्र आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. राहुल आणि त्याच्या साथीला रोहन आणि त्याच्या साथीला भावेश तुर्भेकर मैदानाच्या आतमध्ये आहे. टी शर्ट आली आहे खेळाडू देवांश. देवांश बाहेर या, आपल्यासाठी टी शर्ट्स अवेलेबल झाली आहे. Attention please. सामन्याला सुरुवात होईल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आपण पाहतो एक दैदिप्यमान असा सोहळा जय माता दी चषक 2026 जय माता दी ग्रुप जिथे माहुल कोळीवाड्याने आयोजित केलेला हा दमदार असा सोहळा पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होईल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्रायकर एंडला रोहन, भावेश तुर्भेकर नॉन स्ट्रायकर एंडला आहे. तर पहिलं षटक आकाश. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड, ओव्हर पिच बॉल होता, ड्राईव्ह केलाय, ड्रायव्हिंग लेन वरतीचा बॉल त्याला पाठवला सीमारेषेच्या बाहेर अलॉंग विथ द कार्पेट. चौका. आकाश वरती पहिल्याच बॉल वरती चौकाराने सुरुवात केली आहे. फॅन्टास्टिक स्टार्ट. ज्याची सुरुवात चांगली ना त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. वेल बिगन इज अ हाफ डन. बॅकफुटला आला, ऑन साइडला फेकून दिलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हुक करत असताना धावाना केलाय बुक, ठोकलाय षटकार. षटकार ठोकला, मागील बॉल वरती चौकार. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. रोहनच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची तुफान आतिषबाजी. 6चा आणि 4चा पाडाच बोलतोय आणि राडा घालायला सुरुवात केली. आले तुफान, किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्नेही झाली पुरी. या बेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, गोलंदाजाशी चालू आहे खिडवाड, ठोकला एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल अंदाजामध्ये. चौकार. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. चौकार आला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खोलातला बॉल आणखीन एक. इथे चौकार येत असताना पाहायला मिळतोय. डाऊन दी ग्राउंड चौकार आलाय. कॅमेरामध्ये कैद झालेत ते दोघेही. खरं तर ब्ल्यू जर्सी वाला आणि त्याने बॉल घेऊन आलाय. दादा तूच. हा ओके. तर रील आज व्हायरलच झाली असती. मॅच बॉल आला अंपायर. हा मॅच बॉल आहे जो चौकार गेला होता. दादाने शोधून आणला, खिशामधून घेऊन आला. बाहेर आल्यानंतर तर हा बॉल दिला आहे. थँक्यू. चौकार आले. संघाची धावसंख्या 18 आहेत. 18 ऑन दी बोर्ड. 3 चौकार आणि 1 षटकार. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा घेतली आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न होईल का? तर होय, पुढे सरसावलाय खेळाडू भावेश देखील. भावेश तुर्भेकरने एक सिंगल इथून कंप्लीट केली. 19 रन्स स्कोर कार्ड वरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा. जगात लय भारी 19 फेब्रुवारी 19 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. आतिशी खेळ साकारला होता. रोहनने चहूबाजूला यथेच्छ धुलाई केली. जिथे तिथे यहाँ वहाँ देखो जहाँ सारे जहाँ, बस आपलीच हवा
19 आहेत. यावेळेस बॉल बॅटची लिडिंग एज, कॅच ड्रॉप झाला, डायरेक्ट हिट. इथे घडलंय तरी काय, एक ने कही दूजे ने माने, नानक जी कहे दोनों ज्ञानी. कॅच एकाने सोडली, दुसऱ्याने इथे बॉल पकडला, फेकी केली आणि कदाचित आता परतावं लागणार रोहनला. खरं तर बॅटर आउट झाला, पहिला धक्का. रोहन माघारी परतेल. मारला, केवळ एकच स्टंप दिसत होता स्क्वेअर लेग मधून, परंतु त्याच वेळेला दीपकजी बोराडे सरांचं विशेष कौतुक करायला हवं. जर आपल्याला सर्व काही क्लिअर आहे ना, तर DRI ची मागणी करायचीच का. वेल शॉट होता बॅटर, दूर राहिला होता आणि लगेच हा निर्णय दिला. खरं तर हल्लीच्या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना, काही अंपायर्स व्हाईट बॉलसाठी स्वतः DRS मागतात. असे अंपायर मी जवळून पाहिलेत. मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेगला उभे असताना चांगल्या पोझिशनमध्ये आले आणि हा निर्णय हा यथायोग्य देण्यात आलाय. धावफलकावरती 19 आहेत, 19 अंदरी बोर्ड 19 धावा धावफलकावरती, ज्यामध्ये 19 धावांचं योगदान ज्या बॅटरने दिलं तो आउट झाला. ऑन साइडला गॅप मोठा आहे, अलॉंग विथ द कार्पेट. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. बेकरच्या बॅटमधून चौकारत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर भावेश कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. एका बाजूला कोळी, एका बाजूला तुर्भेकर आहे. पुढचा चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने लॉफ्टेड ऑन ड्राय. रन्स मिळतील याही बॉलवरती 4. किरणच्या अगेन्स्ट स्टोक. करण पाटील वरती चढवलेले हे हल्ले पाहायला मिळाले. चौकार आले त्या 2. मला वाटतं अमितजी कोळी यांचे चिरंजीव सातत्याने यावेळेला लोड फुलटोज आहे. नो बॉल, वेस्ट साइड जास्तीची धावा मिळतील या बॉलवरती 6. हा आकर्षक षटकार. लय लूट, फ्री हिटचा बॉल. आडव्या बॅटने अपॉर्च्युनिटी मिस केली आहे, परंतु क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल येत असताना बाला मिळते. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन. दिवसा ढवळ्या मैदानाच्या आतमध्ये या माहुल गावामध्ये 3:59 चोरी झाली आहे. 3 धावांची. सिंगलला डबल मध्ये कंप्लीट करण्यात आल्या. 2 धावा. संघाची धावसंख्या 36 आहेत. 36 ऑन द बोर्ड. आडवा बॅटने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग अँड हँडसम क्वालिटीचा षटकार. भावेश तुर्भेकर आमच्यासोबत डेंटिस्ट आहेत. यावेळेचा बॉल उजव्या सीच्या बाहेर, इथे कट केलाय. धावा आणि धावा सातत्याने येत असताना भावेश तुर्भेकर त्या बॅटमधून आलाय चौकार. लागल्या 46 मांडल्यात. आज जय माताजी चषकाच्या माध्यमातून आपण पाहता आयोजकांनी कार्यक्रम करायचा तो टॉपचाच. हाफ ट्रॅकर आडवा बॅटने आणखीन एक धमाका. फ्लॅट पॅरल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दिली दस्तक. ठोकला षटकार.
सर्वाधिक कमी आजच्या दिवसातल्या अर्थात 33 धावा आल्यात. सर्वाधिक कमी धावा आल्या आजच्या दिवसामधील एका षटकातील. कारण पाटीलच्या षटकामध्ये 33 आल्यात, पहिल्या षटकामध्ये 19 आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर तब्बल धावा 52 बनल्या आहेत. 52 ऑन दी बोर्ड. धावांचा सेलच लागलाय. आता जय माहुलकर आमच्यासोबत डेंटिस्ट आहेत. आता हल्ली मला वाटतं डेंटिस्टची मागणी सर्वाधिक जास्तीची आहे आणि डेंटिस्टची फीस जास्तीची वाढली आहे. दाफलकावरती 52 आहेत. गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यामुळे टेन्शनच नाही. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर आणखीन धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. भाऊशी पंगा डबल बार. चौकात गोळीबार. तुर्भेकरने मारला तर कोळी कुठे कमी आहेत. भावेशच्या बॅटमधून षटकार आला. भावेश कोळी लोअर फुल टोज होता. लॉंग ऑनला षटकार. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकल्यात आणि इथे धावसंख्या वेगाने वधारेल. तब्बल जाऊन पोहोचली आहे 64 धावा. षटकार सातत्याने येत आहेत. आज 6चाच पाळा मैदानाच्या आतमध्ये बोलतात बॅटर आणि राडाच घातलाय. तिसरा चेंडू सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला झेल टिपण्यात आलाय आणि धक्का क्रमांक 2 भावेश कोळीला माघारी परतावा लागला. एक बॅटरने षटकार आणि चौकारानच खातं खोललंय आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. दीपेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतं. दीपेश कोळी लेफ्टी बॅटरला इंट्रोड्यूस करण्यात आलंय. खरं या मैदानावरती धावा गोळा करण्यासाठी राईटीच आवश्यक हवा असं म्हटलं जातं, परंतु लेफ्टी ही बॅटिंग करू शकतात आणि हे करून दाखवावं लागणार आहे दीपेश कोहलीला. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला केला होता. हाफ पुल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. सिंगल मिळेल. एकेरी धाव येते. संघाच्या धावसंख्येमध्ये 65 धावा येणारे. अद्याप 14 बॉलचा खेळ बाकी आणि 14 चेंडूमध्ये इथून 35 धावा बनवल्या जातील का? 100 ओलांडली जाईल का? प्रथम दर्शनी तर असंच वाटू लागलंय की जिथे या रन्स जास्तीच्या पाला मिळणार आहेत या ती मात्र शंका नाही आहे आणि त्याची चाहूल लागली आहे. कारण 65 धावाच बनलेल्या पाला मिळाल्यात. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये रन्स मिळणारी आहे. बॉलवरती सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. वेगाने 2 धावा इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 67 धावा धावफलकावरती आहेत. धावा सातत्याने येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये कोणताही गोलंदाज तितका सक्षम राहिला नाही धावा रोखण्यासाठी. रन सातत्याने येत असताना पाहायला मिळालेत. पाण्याची मागणी करण्यात आली आहे. अर्थात या षटकानंतर पाणी मैदानावरती जाईल. त्यावेळेस बॉल बॅटच्या आतली कडा यष्टीरक्षकात जिथे मात्र बॅकवर्ड पॉइंट वरून क्षेत्ररक्षक येईल. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडते. धावफलकावरती धावा बनल्या त्या 68. 68 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
ऐसे ही और भी वीडियो 3 षटकांचा खेळ संपला. उसके लिए 68 धावा चैनल को धावफलकावरती आहे. सब्सक्राइब करो 68 और ऑन द बेल बोर्ड आहे. आइकन को दबाना बिल्कुल मत तर भूलना। काही दिवसापूर्वी एक सिनेमा आला होता छत्रपती शंभू रायांचा आणि ऐसे त्यामध्ये ही मला और एक भी ओळ वीडियोस के लिए आठवली. चैनल को सब्सक्राइब करो और मन के बेल आइकन जीते को जीत दबाना है, बिल्कुल मन मत के हारे हार. हार गए जो बीन लढे उन पे है धिक्कार. भूलना। ऐसे ही और भी लढावं वीडियोस के लिए लागणार आहे, चैनल विकेट को मिळवावं सब्सक्राइब करो लागतील. और खरं बेल तर आइकन विकेटचे रकाने तुम्हाला भरणं गरजेचं राहणार आहे आणि विकेट जर का मिळाला नाही तर खरं तर धावा सातत्याने वेगाने येतील. विकेट मिळवणं ही बाब सर्वाधिक महत्वाची आहे. खऱ्या अर्थाने अनेक वेळेला तुम्ही पाहिलेलं आहे की जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. आज लढावं लागणार आहे या संघाला. गोलंदाजी मार्कवरती निखिल पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यात. स्ट्रायकर एंडला भावेश तुर्भेकरला आपण पाहत आहोत. मागील काही चेंडूमध्ये तोही शांत झाला आणि त्याला शांत करावा लागणार आहे धावा रोखण्यासाठी. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे, जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. धावा गोळा करणं इथे महत्वाची बाब सातत्याने पाहायला मिळाली. पुढचा चेंडू गोलंदाज खोलातला बॉल होता, फटका फसला. झेलची नामी संधी, झेल टिपला आणि भावेश तुर्भेकर नावाचं वादळ संपलंय. तो होतोय बाद. ते तर निश्चित येईल आणि तोही सायंकाळी. परंतु एखादा सामना संपल्यानंतर प्रत्येक जो खेळाडू आहे ना, ज्या सामन्यातील पराभूत झालाय त्याच्या हातामध्येही काहीशे थैली पाहायला मिळतात. खरं तर त्याचा कोणताही उल्लेख मी करू शकत नाही. पार्टीसाठी सायंकाळ बघण्याची वेळच नाही. खरं तर या मैदानाच्या चौबाजूला विनायक कोळी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळत आहे. विनायक कोळी दाखल झालाय. धावफलकावरती 68 आहेत. पहिल्याच बॉलवरती निखिल पाटीलने यश मिळवलं आणि विकेट प्राप्त करत असताना तो पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न स्विच हिटच केला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव निश्चित. इथे खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. दुष्काळातला 13वा महिना झाला. इथे चालू तर चालू काय, क्षेत्ररक्षक वारंवार चुका करतायत. धावा मला वाटतं 100 बनवायच्या आहेत. हाच उद्देश आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचाही. तेही सपोर्ट करतायत चांगल्या प्रकारे. 72 बनल्यात. पुढचा बॉल या वेळेला उंच गेला, लिडिंग एज घेतली आहे. चेंडू पोच खाली, क्षेत्ररक्षक पोचलाय. कॅच ड्रॉप. रन्स इथे निश्चित मिळणार आहे. दुहेरीचा प्रयत्न 2 कंप्लीट झालात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. एकंदरीत 74 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाला. खरं तर विनायक कोळीला जीवदान मिळालेत. चौकार येत असताना पाहायला मिळाला. तिथून तदनंतर हा कॅच ड्रॉप झालाय. 74 धावा धावफलकावरती आहेत. आणि आणखीन एक महत्वाची बाब ही आहे ना, जे माहुलकर खरं तर अद्याप एक षटक घेणं बाकी आहे आणि कदाचित या षटकामध्ये धावा निश्चित पाहायला मिळणार आहेत. स्ट्रायकर एंडला यावेळेला पुन्हा एकदा विघ्नेश लोर फुलतो जो ऑन साईडला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं लॉंग लेग रिजन मधून. सिंगल इथूनही येते. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावफलकावरती बनला त्या 75-75 ऑन दी बोर्ड आहेत. विघ्नेश कोळीने एक सिंगल घेतली. उर्वरित अद्याप या षटकातील एका बॉलचा खेळ बाकी आहे. धावा इम्पॉर्टंट आहे आणि ते बनवावं लागतील. लेफ्टी बॅटर आहे स्ट्रायकर एंडला. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला यावेळेला दीपेश कोळीला आपण पाहत आहोत. एक बॉल त्याने फेस केलेला आहे आणि अर्थात त्याच्या बॅटमधून एक केवळ सिंगल आली आहे. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा निखिल. यावेळेला उंच गेलाय आणि तितकासा लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग षटकार.
तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. डाऊन बॅकफुटला येत असताना षटकार ठोकलाय. मोठ्या धावा. देवनार गाव मला वाटतं कदाचित याचाच उल्लेख करत असेल की आम्हाला धावा जास्तीच्या धाव्यात. प्रत्येक गोलंदाजावरती इथे हल्ले चढवले गेलेत. देवनार गावाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. धावफलकावरती 81, 81 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव येते. भावेश तुर्भेकरने 10 बॉल 35 बनवल्या. त्याच्या साथीला जिथे मात्र आपण रोहनला पाहिलं होतं त्याच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 19 आल्या होत्या. 3 बॉलमध्ये 12 धावांची खेळी भावेश कोळीने केली आणि या खेळाडूने मोठी धावसंख्या उभी करण्यामध्ये सर्वाधिक सिंहाचा वाटा उचलला होता. त्या कारणास्तव धावफलकावरती 82 पाहायला मिळाल्यात. शेवटच्या षटकाचा खेळ ना बाकी आहे. पहिल्यामध्ये आल्या 19, दुसऱ्यामध्ये केवळ आणि केवळ नाममात्र 33 आल्या. चौथ्यामध्ये 16 आल्या आणि 5व्यामध्ये एकंदरीत चौथ्या षटकामध्ये आल्या त्या अर्थात 14. पहिल्याला 19, दुसऱ्याला 33, तिसऱ्याला 16, चौथ्याला 14. 5वं षटक येणं बाकी आहे. धावांचा सेलच लागला आज इथे. बॅटरने जणू काय शॉपिंगच केली षटकार आणि चौकारांची. गोलंदाजी मार्क मध्ये आकाश पाहायला मिळतो आहे. आकाशला झक्कास कामगिरी करावी लागणार आहे रन्स रोखण्यासाठी. 82 तर बनल्यात. आता मात्र एक मोठा प्रश्न उद्भवतो की इथे 100 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील का. एक प्रश्नचिन्ह उद्भवत असताना पाहायला मिळत आहे. धावा बनतील का. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला दिपेश कोळी. एक षटकार त्याने ठोकलेला आहे. 3 बॉलला 8 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. पुढचा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर खोला टाकला होता. वीक प्रचंड होता. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. 82 बनलेले आहेत. आकाश गुरव गोलंदाजी मार्कवरती आला. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. दिपेश कोळी स्ट्रायकर एंडला आहे. धावा गोळा करणं त्यालाही गरजेचं आहे कारण संघाला एका सुस्थितीमध्ये तर घेऊन जाण्यासाठी सर्वाधिक महत्वाची बाब हीच राहणार आहे. पुढचा चेंडू लोअर फुल टोज. आणखीन एक बॅटर प्ले अँड मिस. इथे स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं पसंत करेल. खरं तर जिथे मात्र विघ्नेशला आपण पाहतो, विनायकला आपण पाहतो जो स्ट्रायकर एंडला येईल आणि बॅटर इथे आपली विकेट सॅक्रिफाईस करतो. दिपेश कोळी आउट. असंच म्हणावं लागेल. उपेंद्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. हरिवंशरायजी बच्चन यांची एक कविता आहे. मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. शेवटच्या षटकामध्ये ते प्रयत्न झालेत जे सुरुवातीला पाहायला मिळाले नाही. उजव्या यशीच्या बाहेर खोला टाकला होता. डॉट बॉल आहे. बॅटरने सोडून का दिलं ही अनाकलनीय बाब आहे. एखादा चेंडू तुम्हाला खेळायला मिळतो आणि त्यावरती तुम्ही सोडून द्याल बॉलला, ही बाब तितकीशी रुचली नाही. फटका खेळण्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही मिस करायची नाही आहेत. फटके खेळायचे आहेत आणि आपल्यासाठी एखाद्या खेळाडूने विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे. स्कोर कार्डमध्ये धावा जिथे मात्र आपण 82 पाहतो. या षटकामध्ये मागील 3 बॉलवरती रन्स आलेले नाही आहेत. मॅच बॉल आलाय. मॅच बॉलने सामना पुन्हा एकदा सुरुवात होईल. आकाशला आपण पाहतोय. आकाश खरं तर दुसरं षटक हातावतो वैयक्तिक. यावेळेला स्लोवर होत होता. पिक केला. रडार मध्ये आला आणि फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
80 धावा फलकावरती आहेत. कोणतीही गलतीचे मिस्टेक झालेली नाहीये. फलंदाजांनी धावा बनवलेल्या पाहायला मिळाल्यात. 88 आहे. 2 बॉलचा खेळ बाकी राहिला. पुढच्या 2 बॉलवरती 2 षटकार यदा कदाचित आले तर भूतो ना भविष्यती या मैदानावरती एक मोठा विक्रम नोंदवला जाऊ शकतो. 100 धावांचा पल्ला पार केला जाईल का? पुढचा बॉल खोला आती रक्षकाचा वेध. वाईड यॉर्कर. बॅटर आउट. फलंदाज बाद. यष्टीचितरित्या इथे घडलंय तरी काय, फलंदाजाला हे ठाऊक नव्हतं तो कुठे उभा आहे. बगीच्यामध्ये फिरण्यासारखा प्रयत्न त्याने केला आणि यष्टीरक्षकाने मोठ्या शिताफीनं आउट केलाय. धक्का लागला. फलंदाज बाद. होय, गलतीचे मिस्टेकच केले बॅटरने. त्यालाच ठाऊक नव्हतं तो एक्झॅक्टली कुठे उभा आहे. फलकावरती धावा एकंदरीत बनल्या त्या 88. शेवटचा बॉल. नवीन बॅटर जयेश कोळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतात. इन ॲट नंबर 7. 7 माझा नंबर आणि तोडेल का हा बॅटर गोलंदाजाची कंबर. यावेळेचा बॉल पहिलाच बॉल फेस करत असताना उंच गेला. क्षेत्ररक्षक चढूच्या खाली येतो. ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल टिपलाय. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या अर्थात 88 धावा फलकावरती बनलेल्या आहेत. 89 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. 89 धावांचा पाठलाग होत असताना फारसं जवळून दीपकजी बोराडेंनी अगदी 12 तासाच्या आतमध्ये पाहिलंय आणि या मॅच मध्ये ते पाहतील का आता हा प्रश्नचिन्ह उद्भवतो. कालच्या रात्रीमध्ये रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धाकटीजुई या गावामध्ये असाच विक्रम नोंदवला गेला. 88 बनल्या होत्या. 89चा पाठलाग करायचा होता आणि चैतन्य पाटील टाकीगाव त्याने ते बनवल्या होत्या. या मॅच मध्ये तो विक्रम नोंदवला जाणार का, काय घडणार, काय बिघडणार, आवाजामध्ये बदल करूयात. या आपण इन्व्हाइट करतो आहोत किरणजी भोईर सर यांचा आवाज. बाबा 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 कावरा मोठा 6. ची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. आता हे विसरून पण चालणार नाही आहे. करण पाटील. खरं तर विष्णुनगरमध्ये मागील महिन्यामध्ये जी स्पर्धा झाली होती तिथं ह्याच करण पाटीलने 60+ धावा मात्र बनवल्या होत्या आणि तीच परफॉर्मन्स, तीच धार आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला भेटणार आहे का, हेच याच्यावरती बारीक नजरा असणार आहे. कारण आपण जर विचार केला तर अंडरम बॉक्स लोटे चषक 2026 सध्याच्या घडीला जी पार पाडली ना, तिथं मात्र करण पाटीलने ती बाईक मात्र पटकावली होती. आनंदजी काळे सर, तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर लोटे चषक आपण जो पाहिला त्या लोटे चषकामध्ये करण पाटीलने मात्र मॅन ऑफ द सिरीज बाईक मात्र घेतली या पठ्ठ्याने. मग तो ओरम असेल किंबहुना बॉक्स क्रिकेट असेल, त्याच्यामध्ये अग्रेसर एक नाव देवनार गावाचा सर्वात कातील नाव आहे करण पाटील.
चला डीजे मास्टर होऊन जाऊन ते सुंदर संगीत. बघायचं आहे लैल्यासारखा परफॉर्मन्स असणार आहे का, कारण दोन बिग बॅटर दोन्ही अंडरआर्म क्रिकेटचे बेच आज बादशाह मैदानाच्या आतमध्ये. एका ठिकाणी आपण जर पाहिलं तर बल्लीच आहे ना, बल्ली उर्फ आकाश गुरव आणि त्यांच्या समवेत करणजी पाटील या देवनार गावातला सर्वात कातील फलंदाज मागील स्पर्धेमध्ये थांबलेला नाही आहे. विष्णुनगरमध्ये खरं तर 60+ 50+ त्या स्पर्धेमध्ये वन मॅन आर्मी जो परफॉर्मन्स दाखवला होता ना, तोच परफॉर्मन्स या जय माता दी चषकामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे का, हा प्रश्न नक्कीच पडलाय. पण त्यांच्या समोर खरं तर एक ट्रॉम्बे कोलीवाड्याचा दर्जेदार अष्टपैलू खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर प्रथम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. चला मॅच ऑन करा. बॉयज इथं मात्र सज्ज आहेत. बघा DK साऊंड काही करू शकतं, लक्षात ठेवा. पहिला चेंडू भावेश. वा इथं मात्र बॅटचा फ्लो बघा. खरं तर छोटी गेंद खोटी गेंद असं म्हटलं जातं, ती छोटी गेंद मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूमध्ये पाहायला भेटला. चेंडू पलीचा संपर्क नाहीये, प्ले आणि मिस असं आपण म्हणूया, कारण या चेंडूमध्ये षटकार आणि चौकार हा स्टॅम्प लावला होता पण व्यवस्थित स्टॅम्प लागलेला नाहीये. पहिला चेंडू निर्धाव भावेश कोहली. दर्यावरचे राजे, समुद्रावरचे राजे, हो न शेंडा ना दांडा. इथं आपण पाहूया भावेश कोहलीचा बुंदा. क्या बात आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये कम्मालीची गोलंदाजी, खोलवर पद्धतीचा चेंडू, ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं ना, तोच ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय भावेश कोहलीने. त्यांना माहिती आहे एक मोठा उच्चांक आम्ही गाठलाय धावसंख्येचा, आणि त्याला पूर्ण करण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. शांत ठेवलंय, स्ट्राईक रोटेट झाली आहे, सिंगल आली आहे. सिंगल डबलनी काय होणार नाहीये या मॅच मध्ये. शॉट एंड पुल, हवा के संग संग घटा के साथ साथ. दीपेश कोहली सांगतायत रुको जरा सबर करो, मैं यहाँ पर खड़ा हूं. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. तूफान थम जाते जब आग लगी हो सीने में. आग लावावी लागणार आहे देवनार गाव. खरं तर ज्या खेळाडूकडनं आपल्याला उम्मीद होती ती उम्मीदची किरण मात्र इथं बुजवली आहे, तोच म्हणजे भावेश कोहली यांनी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजून एक षटकार किंग या देवनार गावाचा. आणि जयेश भोसले सर, या देवनार गावाला ना ग्राउंड नाही आहे प्रॅक्टिसला. खरं तर ज्यांना जिथं जागा भेटली ना तिथेच ते प्रॅक्टिस करतात. म्हणून बॉक्स क्रिकेटवरती अभिराज्य गाजवणारा हा करण पाटील आणि आकाश गुरव बल्ली, पहा ना क्रिकेटचा ग्राउंड नसतानाही प्रत्येक स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. कमालीची बॅटिंग आता करावी लागणार आहे. नवीन बॅटर प्रमोद. आल्या आल्या हल्ला बोल, चेंडू गेला सीमारेषा पार, मिळाल्या धावासा. डीजे क्या बात आहे. प्रमोद ज्या नावासाठी जाणले जातात तोच एक वेगळ्या धाटणीचा स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला. काऊ कॉर्नर झोन मध्ये एक प्यारेलाल षटकार मात्र आपल्याला पाहायला भेटलाय. नाव आहे प्रमोद. खरं तर पहिल्या चेंडूचा मात्र पट्ट्याने सामना केलाय आणि आल्या आल्या 600च्या स्ट्राईक रेटनी स्वतःचं अकाउंट मात्र ओपन केलंय. धावसंख्या झालेली आहे 7 धावा. वेल प्लेड माझ्या भावा. बघायचं आता भावेश कोहली. अजून एक प्ले अन मिस. खरं तर स्लो वन पद्धतीचा चेंडू होता. गुडलँड स्पॉटमध्ये चेंडूची पिचिंग झाली, त्यानंतर हलकासं वळण मात्र चेंडूने घेतलं. यष्ट्यांच्या मागे भावेश तुर्भेकर, कुठलीही चुकी नाही आहे.
या संघाचा एक मास्टर माइंड, एक दिग्गज खेळाडू, एक अनुभवी खेळाडू, खरं तर लेजंड असं आपण म्हणूया, ज्याला मात्र 20-25 वर्षाचा दांडगा अनुभव. अजून एक इथं मात्र काय चेंडू पेश केलाय, जणू काय कानाखाली काहीतरी बोलून गेलाय हा चेंडू की रुको जरा सबर करो, हा चेंडू निर्धाव जाऊन दे. चला डीजे मास्तर. तर वामन स्मृती किरण 11 आज आपण जर विचार केला तर सातत्याने प्रत्येक वर्षी मात्र प्रयत्न करतोय, पण आज एक संकल्प घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तोच म्हणजे वामन स्मृती किरण 11. धावसंख्या तर मात्र लाजवाब बनवलेली आहे, पण इथं मात्र देवनार गाव सुद्धा कमी नाही आहे. करण पाटील, ओ काय फटका सजवलाय, खडे खडे लॉफ केलाय. खरं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जिथं मात्र दीपेश जत्रा बॉय आपल्याला मात्र तिथं फिल्डिंग करताना दिसतोय. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जत्रा नक्कीच असणार आहेत आणि आता जत्रेचा सीझन मात्र सुरू होणार आहे. लग्न संपली, आता जत्रा आपल्याला पाहायला भेटणार आहे. जाऊया, ज्यांनी मात्र पहिल्या चेंडूमध्ये षटकार ठोकलाय तोच फलंदाज प्रमोद वैती. षटकार ठोकल्यानंतर 2 चेंडू आतमध्ये घेतलेत. पुन्हा एकदा मात्र फ्रंट फुटला आले. चेंडू खाली मात्र हा चेंडू बॅट खाली चेंडू होता असं आपण म्हणूया. चेंडू पलीचा संपर्क नाहीये, प्लेयरनं मिस. पुन्हा एकदा हा डॉट बॉल, मात्र महत्वाचा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जर विचार केला तर भूपेंद्र नो बॉल चेक कर. चला पंचांशी कोणी वाद घालू नका. हेमंत सर विचार ना काय तर नीरज गणेशजी आपलं हार्दिक स्वागत. दादा काहीतरी सांगितलेलं, फक्त कॅप्टन बोला, फक्त कॅप्टन, फक्त कॅप्टन, फक्त कॅप्टन. संघांना विनंती आहे, फक्त कॅप्टन. तेच पंचांशी वार्ता बघा, फक्त कॅप्टन. जा तू जा, बघ काय झालं. जाय बोलत आहेत बघ, हे हेमंत भाई जा बोलत. तर थोडासा मॅच आपण पॉश घेतोय कारण थोडासा डिसिजन पेंडिंग आहे. तो डिसिजन आता थोड्याच वेळात मात्र आपल्या समोर येणार आहे. जो पंचांचा ऑनफिल्ड मात्र डिसिजन असणार आहे तो मात्र संघांनी मान्य करायचा आहे. जास्त लावलं जो आता डिसिजन येईल तो मान्य करायचा आहे. वामन स्मृती किरण 11 थोडीशी चर्चा मात्र तिथं सुरू आहे. फक्त कॅप्टन यायचा. तर आता डिसिजन मात्र फेअर डिलिव्हरी. ओके चला, फेअर डिलिव्हरी. तर चांगल्या रीतीने आमची ही स्पर्धा मात्र सुरू आहे. आज सकाळपासून आपण जर विचार केला तर कुठंतरी लेट ही स्पर्धा सुरू झाली, पण थेट आमची ही स्पर्धा आहे. तर मैदानाच्या आतमध्ये एक महत्त्वाची लढत आपण पाहतायत, जिथं मात्र एक देवनार गाव आणि वामन स्मृती किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा यांच्या दरम्यान एक मोठी लढत, एक मोठी धावसंख्या आहे. आपण टार्गेटचा विचार केला तर 89 धावांचं टार्गेट आहे. चला पुन्हा एकदा मॅच मात्र ऑन होते.
आणि याच्या पुढे कुठलाही संघ अगर झालं असेल तर पेनल्टी नक्कीच भेटणार आहे. फक्त कॅप्टन तिथं मात्र वार्तालाप करण्यासाठी पंचांशी जायचं आहे. प्रत्येक खेळाडू यस कमिटी आपण जर विचार केला तर एक इतिहास झाला आहे आजच्या दिवशी. जय माता दी चषकामध्ये एक इतिहास आपण घडवला आहे. यस बघा, एक संघाला आपण या माऊल गावामध्ये खरं तर बँड केलं आहे, तर त्याचं कारण तुम्हालाही सुद्धा माहिती आहे. तर आता प्रत्येक जी पावलं आहेत जय माता दीच्या वतीने थोडंसं स्ट्रिक्ट पावलं आम्ही उचलणार आहोत. हो, पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. भूपेंद्र कोळी, भावेश कोळी यांचे बंधू. कमालीची गोलंदाजी, ज्याच्यासाठी जाणले जातात वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती. तोच चेंडू त्यांनी पेश केलाय खोलवर पद्धतीचा, अर्थातच ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. या टायमाला स्टँड अँड डिलेवर लॉंग ऑनच्या डोक्यावरनं वन बाउंड चेंडू चालला सीमारेच्या पलीकडे. मिळाल्या धावा 4. करण पाटील खरं तर देवनार गावातला सर्वात कातील फलंदाज म्हणून त्यांचे जर पाहिलं जातं. लोटे चषक आपण पाहिलं जिथं मात्र बॉक्स क्रिकेटचा बादशाह, ज्यांनी मात्र बाईक मॅन ऑफ द सिरीज पठ्ठ्यांनी मात्र कमवली आहे. हो, इथं मात्र हवाई हल्ला, हवाई सफर, चेंडू गेला सीमा रेषा पार. मिळाल्या धावा. धावसंख्या झालेली आहे 30 म्हणजे 19 धावा. दुसरं षटक मात्र संपुष्टात आलेलं आहे. 2 षटकानंतर आपण जर विचार केला तर देवनार गाव एक विकेट मात्र त्यांचा एकही विकेट अजून गेलेला नाहीये. एक विकेट गेलाय यस आकाश गुरव उर्फ बल्ली. आपण जर विचार केला तो डगआउटच्या दिशेने थोडासा नाराज आहे आणि थोडासा विश्रांती करतोय, थोडासा आराम करतोय. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा भावेश कोळी. वैयक्तिक स्वतःच दुसरं आणि संघाचं 30 षटक घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, जिथं मात्र बॅटिंग पण पठ्ठ्यांनी मात्र चांगली केलेली आहे. आता बघायचं आहे, एक मोठा टार्गेट आहे 89 धावांचं टार्गेट. ते पेलवण्यासाठी खरं तर हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका ठिकाणी प्रमोद वैती, एक ट्रॉम्बेचा प्रमोद वैती आहे आणि एक देवनारचा प्रमोद वैती आहे. दोन्हीही षटकार शिंग आहे. इथं मात्र आपटलेला धोपटलेला चेंडू आहे, हुक केलाय आणि खरं तर अक्षय कुमार स्टाईल मध्ये रोहननी मात्र सूर मारलाय. आता कोहली बांधव आहे, सूर न तर काय मारणार. चला, व्यासपीठावरती आपण जर विचार केला तर मी अगोदर सांगितले कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे. ज्याप्रमाणे टायमिंग आहे ना 4:30 म्हटलं तर घरी सुद्धा आपण घर बसल्या चायचा आनंद घेतो. त्याच्यासोबत चाय सोबत टोस्ट, खारी, बटर, बिस्किट, नानकटाई काय काय असतं, पण आमच्या या स्पर्धेमध्ये सर्व काही आहे. तर व्यासपीठावरती जयजी भोसले आणि हेमंत कोळी सर आणि प्रदीपजी हे मुख्य आयोजक. इथं मात्र स्टँड अँड डिलेवर पिकअप शॉट, चेंडू चाललाय सीमारेषा पार. मिळाल्या धावासा. धावसंख्या झालेले 26 धावा. दादा लय पाहिजेत. आता समीकरण इथं जय भाईला थोडं कॅल्क्युलेशन करायला संध्याकाळ होईल, पण हरकत नाहीये. कमालीचा एक स्ट्रोक मात्र पाहायला भेटलाय. अजून एक मात्र आपटलेला हा चेंडू होता, हुक करायचा प्रयत्न झालाय पण हेमंत कोळी सर या बघा. डीके साऊंड सांगतात की बटर आहे, नाही टोस्ट आहे, जाम पाव पण आहे.
आपण कौतुक करूया, कारण पहिली वॉर्निंग दिली होती दीपकजी बोराडे सरांनी. तर उडाडोले पहा नीट. करण पाटील, हा चेंडू तुमच्यासाठी आहे. फ्री हिट. ओ, उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. अजून एक मात्र वाईट चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या मात्र पुढे जाते वेगाने. 28 धावा. अजून भरपूर धावा मात्र करायच्या आहेत. यस, बघा नीरज राणावत सर आपला हेलिकॉप्टर घर 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 फिरवत आहेत आणि इशारा दिलाय नो बॉलचा. या टायमाला बाबा 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 कवरा मोठा छक्का. बघा, जे टू व्हीलर आहेत, जे फोर व्हीलर आहेत, तर कृपया करून जे वाहन मालक आहेत ना, एक नम्र विनंती असणार आहे की थोडीशी गॅप, थोडासा रस्ता, थोडासा मार्ग, मात्र येणाऱ्या जाणाऱ्या गाडींना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे. तर तुम्ही पार्किंग करता ना, तर थोडीशी व्यवस्थित पार्किंग करा, एका लाईनीमध्ये पार्किंग करा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथं मात्र करण पाटील सक्रिय झालाय. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या झालेली आहे 34 धावा. भावेश कुठेतरी मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी, त्याच्यावरती मोठे मोठे प्रहार करण पाटील मात्र करतायत. अजून एक वारेवा नाव आहे करण पाटील. टोकडी 4 चेंडू मध्ये सलग 4 षटकार ठोकण्याचा विक्रम अजूनही या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी राहिलाय. नाव आहे करण पाटील. कम्मालीची बॅटिंग बघा. षटकार आल्यानंतर आपण जर विचार केला तर वामन स्मृती किरण 11 या संघामध्ये थोडीशी हलचल मात्र सुरू झालेली आहे, थोडीशी गडबड मात्र सुरू झालेली आहे. आता इथं मात्र विचार करण्यासाठी भाग पाडलंय या फलंदाजाने. नाव आहे करण पाटील. सध्याच्या घडीला सक्रिय झाला या माहुलच्या मनोरंजन मैदानामध्ये. लाजवाब फलंदाजी. सलग 4 चेंडू मध्ये 4 षटकार. थोडंसं मागलं षटक मात्र म्हणावं लागणार आहे. भावेश कोळी यांच्या माध्यमातून बघायचं आहे करण पाटील. सध्याच्या घडीला षटकाराचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडलाय. अजून एक बाबा 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 कवरा मोठा छक्का. क्या बात. पाच चेंडू मध्ये 5 लगातार षटकार मारलेले आहेत. युवराज सिंग सरांची आठवण मात्र ताजा होईल का हे बघायचं आहे. समोर असणार आहे. आपण जर विचार केला तर स्ट्रेट ब्रॉड, ज्याला मात्र सपनामध्ये युवराज सिंग येताना दिसला, तर जसा षटकार लागेल ना तर ताल्यांचा वर्षाव नक्कीच झाला पाहिजे. धावसंख्या झालेली आहे 46. वेल प्लेड. नाव आहे करण पाटील. जय माता दी चषक 2026 पर्व 15 वर्ष पहिला दिवस, जिथं मात्र करण पाटीलने 5 चेंडू मध्ये 5 षटकार लगावण्याचा विक्रम मात्र केलाय. वर्षामध्ये पहिला हा 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारणारा पहिला फलंदाज. आणि आयोजक सांगतायत की 15 वर्षामध्ये अगर अजून एक षटकार लागला ना तर हा पहिला बॅटर मात्र होणार आहे, जिथं मात्र 15 वर्षामध्ये 6 चेंडू मध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम करण पाटील करेल का. भावेश कोहली मनामध्ये काय चाललंय, कसा चेंडू टाकायचा आहे. आपण जर विचार केला तर रणनीती आखली जाते या चेंडूसाठी. करण पाटील सध्याच्या घडीला सक्रिय झालाय. 6वा षटकार होईल का. हो, चेंडूचा षटकार. जय माता दी चषक
आणि आयोजकांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक करण पाटीलसाठी मात्र आलंय. एकदा करण पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार ताल्या नक्कीच झाल्या पाहिजे. बावन्न धावा देवनरगाव एकदा जोरदार ताल्या नक्कीच झाल्या पाहिजे. 52 धावा. प्रकाश पाटील सर, पंकज पाटील. खरं तर या खेळाडूकडे पण बरेचसे विक्रम आहेत. सर्व माऊलचे रेकॉर्ड ब्रेक मात्र करण पाटीलने केलेले आहे. आयोजकांनी सांगितलं की 15 वर्षामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार आजपर्यंत कोणीच लगावलेले नाही आहे. पण हा कारनामा, हा पराक्रम, हा देवनार गावाचा धुरंदर, नाव आहे करण पाटील. 52 धावा. पंकज पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज, माझ्या हातामध्ये 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा करण आपण जर विचार केला तर करण वेल जॉब आणि पंकज पाटील ज्याचा सुद्धा विक्रम आहे मित्रांनो. घाटल्या गावामध्ये एकाच दिवशी शिर्डी रिटर्न 10 तिकीट घेणारा हा माऊल गावाचा एकमेव खेळाडू पंकज पाटील. त्यांनीच मात्र 1000 रुपये आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. चला मॅच ऑन करा. आता 12 चेंडूमध्ये आमचे जय सर आम्हाला सांगतील. 37. 12 चेंडू 37 धावा. तर आयोजकांकडनं पण 1000 रुपये भेटणार आहेत आणि पंकज पाटीलकडनं यांनी 1000 रुपये आम्हाला दिलेले आहेत. तर 6 षटकार तर लगावलेले आहेत. करण पाटील, मी अगोदरच सांगितलं की लोटे चषक जो मागे पार पाडला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक घेणारा हा खेळाडू आहे. कमालीची फलंदाजी, क्या बात है करण पाटिल. इसीलिए कहते हैं ना कि जिगर में हौसला, सीने में जान बाकी है, अभी छूने के लिए पूरा आसमान बाकी है. हार कर बीच में मंजिल के बैठने वालों, अभी तो और इम्तिहान बाकी है. आदित्य कदम, खरं तर फूक फूक के रखना है तुमको ये कदम. पहिला चेंडू आपण जर विचार केला तर प्रमोद वैतीने स्ट्राईक रोटेट केलेली आहे. आता 11 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. अर्थातच अजून 6 षटकार येतील का हा प्रश्न नक्कीच पडलाय. बॅक टू बॅक 7वा षटकार येईल का हा प्रश्न नक्की पडलाय. क्या बात है, फटका फसलाय. भावेश तुर्वेकर पकडला जातोय झेल. संपतोय करण पाटीलचा खेळ. पण करण पाटीलची अगर बॅटिंग आवडली असेल तर ताल्या वाजवण्यासाठी हरकत नाहीये. 6 चेंडू मध्ये 6 षटकार. जय माता दी चषक 2026. ग्राउंड नाही आहे, फक्त बॉक्स क्रिकेट खेळतात. पण यांना पाहिल्यावरती तुम्हाला वाटेल का की हे ओरम क्रिकेट त्यांना प्रॅक्टिस नाही आहे. खरं तर ग्राउंड नसताना त्यांच्या गावामध्ये, मी अगोदरच सांगितलं प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांच्या कॅप्टनला आम्ही जेव्हा प्रश्न विचारला ना की दादा प्रॅक्टिस कशी असते, एकच उत्तर असतं की दादा आम्हाला ग्राउंडच नाही आहे. म्हणजे पहा ना, ग्राउंड नसताना हा चेंबूरचा एकमेव असा गाव आहे जिथं मात्र बिन प्रॅक्टिस नी आणि मोठ्या मनाने, मग तो कुठलाही संघ असू दे, प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी अग्रेसर असणारा हा चेंबूरचा देवनार गाव. करण पाटील यांचे मोठे बंधू निखिल पाटिल. छोटे मियाँ सुभान अल्लाह, बड़े मियाँ किस तरह है ये हमें देखना है. आल्या खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. धावसंख्या झालेली आहे 56 धावा. मी अगोदर सांगितलं गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य कदम, ज्यांनी फुकून ठेवले प्रत्येक चेंडूचा कदम असं आपण म्हणूया. कमालीची गोलंदाजी
इनफॉर्म फलंदाज करण पाटीलला मात्र माघारी धाडलंय. या टायमाला लो फुलटॉस पायचीची अपील. तर मी सांगू इच्छितो की इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, पिचिंग ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, म्हणून दीपक बुराडे सरांनी सांगितलंय की हा नॉट आउट आहे. कम्मालीची पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये. एनआर पॅनल नीरज राणावत सर, हेमंत कोळी सर, दीपक बोराडे सर, गणेश बाविस्कर सर. आता सिंगल डबलनी काय होणार नाही आहे. खरं तर थोडीशी चुकी झाली आहे. देवनार गाव करण पाटील आऊट झाल्यानंतर कुठंतरी शांत झालंय. एक शांत वातावरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. करण पाटील अगर उभा राहिला असता तर नक्कीच ही मॅच ऑन होती. पण पहा ना, प्रमोद वैती अजूनही तिथं उभे आहेत, ज्यांनी मात्र एक षटकार लगावलाय. कम्मालीची गोलंदाजी आदित्य कदम, ज्यांनी मात्र जमकर ठेवले कदम. यस, पंच मात्र आमच्याजवळ वळत आहेत. दोन्ही हातांना त्रास दिलाय, दोन्ही हात समांतर केलेत. एक अतिरिक्त दाबा स्कोअर कार्डवरती लगावले जात आहेत. जय माहुलकरजी, आपण जर विचार केला तर पेशेने डॉक्टर आहेत, पण आज गुणलेखकाच्या भूमिकेत मात्र प्रत्येक वर्षी असं म्हणूया ना, स्वार्थासाठी ना पैशासाठी, मी आहे माझ्या माहुल गावासाठी आणि मी आहे माझ्या जय माता दी चषकासाठी. हे दोन बंधू सातत्याने मात्र प्रत्येक वर्षी आपण जर विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 57. अजूनही आपण जर विचार केला तर 6 चेंडू भावेश 32 धावांची गरज आहे. तर हे दोन बंधू बघा, एक पेशेनी डॉक्टर आहे आणि एक निखिल माहुलकर एक पेशेनी इंजिनियर आहेत. म्हणजे एवढे मोठे व्यक्तिमत्व, एक उच्च शिक्षण घेणारे व्यक्तिमत्व आज जय माता दीमध्ये आपल्याला स्कोरिंग करताना दिसत आहेत. म्हणजे यांच्यासुद्धा कार्याला सलाम असणार आहे, कारण हे जय माता दी ग्रुपशी जोडले गेलेली आहे त्यांची नाल. जेव्हा जय माता दी ग्रुप जेव्हा दर्शनाला जातो ना वैष्णोदेवीच्या, तेव्हा मात्र हे दोन बंधू आणि त्यांचा परिवार सातत्याने त्यांच्या समवेत असतं. आणि आज का ना, कारण वैष्णोदेवीचा आशीर्वाद जय माता दी ग्रुपवरती आहे. कारण दरवर्षी जय माता दी ग्रुपचं, जय माता दीचं दर्शन घेऊन माऊल गावामध्ये आल्यानंतर त्यांचं चांगलं कार्य पाहायला भेटतो. जय माता दीचा भंडारा आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर क्रिकेटची स्पर्धा जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिचं मात्र एक युवा गोलंदाज ट्रॉम्बे कोलीवाडा, अर्थातच वामन स्मृती किरण इलेव्हनचा पार्थ, त्यांच्या समोर कॅप्टन कूल. कॅप्टन बघायचं आहे कशा प्रकारे बॅटिंग होणार आहे, कारण समीकरण आहे 6 चेंडू आणि 32 धावा. वाह, इथं मात्र काय चेंडू पेश केलाय. वेगवान चेंडूची सांगता मात्र पाहायला भेटली आहे. बॅटर मात्र आता मागणी करतायत, स्पष्टपणे मात्र नकार दिलाय पंचांनी की हा फेअर डिलिव्हरी आहे. आता 5-32 आहे. आपल्या मुखामध्ये जेवढे दात असतात ना, तेवढे 32 दात आणि तेवढेच धावांची गरज आहे. याच्यानंतर आहे विनर आहे. चला, विष्णुनगरचे कॅप्टन व्यासपीठावरती यायचं आहे. 5-32. आता एक कमी करा, म्हणजे एक दात तुटलेला आहे. आता 5 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. 5 चेंडू 31 धावा. मंदार वेंगुर्लेकर खरं तर एक कॅप्टन कूल, ज्यांनी मात्र विष्णुनगरचं क्रिकेट जपलंय. प्रत्येक खेळाडूला त्यांनी घडवलंय. आदिनाथ कोकडे, मंदार. या टायमाला षडंपुल चेंडू गेला मैदानाच्या बाहेर. गुल मिळाल्या 6 धावा. ठोकोडीजे अगर गेंदबाज ने कोई गलती की ना, या वाइट या नो बॉल अगर डालता है, तो यहाँ पर देवनार जो गांव है ना, यहाँ पर रेडी है. तो अब 4 गेंदों पर 25 रनों की जरूरत है. पार्थ यहाँ पर जरूर सी छोटी गेंद यानी खोटी गेंद. एक बेहतरीन स्ट्रोक हमें देखने को मिला इस बैट्समैन के माध्यम से. और एक स्टैंड एंड डिलीवर, वहां पर खिलाड़ी मौजूद है, गेंद जारी है. एक तो यहाँ पर एम्पायर नीरज राणावत सर ने देखने के बाद अपना डिसीजन दिया है कि यहाँ पर 4 रन.
आता समीकरण आहे मित्रांनो, 3 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. करण पाटील एखादा उभा राहिला असता तर हे वेगळं चित्र आपल्याला पाहायला भेटलं असतं. किंबहुना जसे त्यांनी 6 षटकार लगावले, मॅच पण उडवून त्यांनी नेली असती. पण क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे, इथं प्रिडिक्शन फेल आहे. या टायमाला काय फटका सजवलाय, वायडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं कॅप्टनच्या बॅटमधनं अजून एक तडाखा पाहायला भेटतोय. गाव सांगतायत करण पाटील का आउट झालास, वाय 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 वाय. काय सुंदर संगीत मात्र वाजवलं जात आहे. सागरजी केणी खरं तर एक उत्कृष्ट उद्योजक आमच्या बाजूने मात्र चाललेले आहेत. आणि आला अगर चविष्ट अगर चायनीजचं भोजन अगर घ्यायचं असेल ना तर या आमच्या अमरनगरमध्ये, जिथं सागरजी केणी तिथं उपस्थित आहेत. आणि हजिनो मोटोचा वापर ते करत नाही आहे, कारण एक चांगला आहार त्यांच्या माध्यमातून, मग चिकन लॉलीपॉप असेल, आपल्याला सूप पाहिजे असेल आणि सूप नंतर धूप पण पाहिजे असेल तर त्यांच्याजवळ सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. तर जाऊया, आता इथं काय राहिलेलं नाही आहे, पण आपण कौतुक करूया आजच्या दिवशी मन जिंकण्याचं काम अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह करण पाटील, ज्यांनी मात्र जय माता दी चषक 15व्या पर्वामध्ये ज्या कुठल्याही बॅटरनी जो कारनामा पराक्रम केला नाही त्यांनी मात्र करून दाखवला. अर्थातच 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम करण पाटीलने केलेला आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन वामन, स्मृती, किरण 11. तर करणजी पाटील आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. आमचे ऑफिशियल चला टॉस पण आपण करून घेऊया. नहीं नहीं नहीं, जितने वाले को देने. हा, आणि पहा ना मित्रांनो, खरं तर हेमंतजी कोळी आहेत ना, त्यांच्या नावावरती पण हे विक्रम आहे. करण पाटील यायचं, करण पाटील.